नमस्कार मंडळी, मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर। आज आम्ही आलो आहोत महड येथील वरद विनायक मंदिरामध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आम्हाला वरद विनायकाचे दर्शन कसे झाले आणि रायगड जिल्ह्यातील महड येथे वसलेल्या श्री वरद विनायक मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आम्ही महड येथील वरद विनायक मंदिरामध्ये दुपारच्या वेळेला आलो होतो। आम्ही दुपारी आलो तेव्हा गर्दी खूप कमी होती आणि आम्ही मंदिराकडे आता जायला निघालो होतो। आम्ही 4 व्हीलरने आलो होतो आणि इकडे गाडी पार्किंगलाही खूप मोठी जागा आहे। तुम्ही जर 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरने येणार असाल तर इकडे गाडी पार्किंगला खूप छान जागा आहे। तुम्ही तुमची गाडी आणि 2 व्हीलर त्या ठिकाणी पार्क करू शकतात। आता आम्ही गणपती बाप्पाच्या मंदिराकडे जात आहोत आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्याला खूप सारे दुकानं बघायला मिळत आहेत। या दुकानांमध्ये आपल्याला गणपती बाप्पाच्या पूजेला जे साहित्य लागतं ते साहित्य आपल्याला ह्या दुकानांमध्ये सहजरित्या मिळते। लहान मुलांसाठी आपल्याला खेळणे देखील या दुकानांमध्ये मिळतात आणि काही छोट्या छोट्या हॉटेलसुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतात। त्या ठिकाणी तुम्ही नाश्ता करू शकता, चहा घेऊ शकतात। आता आम्ही मंदिराच्या खूप जवळ येऊन पोहोचलेलो आहोत आणि हे बघा इथे आपल्याला गणपती बाप्पाचे पूजेचे साहित्य मिळणार आहे आणि आपण आता ह्या दुकानामधून गणपती बाप्पाच्या पूजेचे साहित्य घेतलेले आहे। पूजेचे सामान घेऊन झाल्यानंतर आता आम्ही जात आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। आणि गणपती बाप्पाच्या मंदिराच्या एका बाजूला आपल्याला गावदेवी मातेचे मंदिरही बघायला मिळते आणि मंदिराच्या आतमध्ये येऊन आम्ही गावदेवी मातेचे दर्शन देखील घेतले। आता आम्ही जात आहोत गणपती बाप्पाच्या प्रवेशद्वाराकडे। हे आहे गणपती बाप्पाचे मुख्य प्रवेशद्वार। इथून आपण गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गणपती मंदिराच्या आतमध्ये जाऊ शकतो। आता आपण गणपती बाप्पाच्या मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत आणि गणपती बाप्पाचं छान असं दर्शन घेणार आहोत। मंदिराच्या आतमध्ये आपल्याला फोन घेऊन जाणं अलाउड नाही आहे आणि मंदिरामध्ये फोटो काढणं आणि व्हिडिओ शूट करणं ही बंधनकारक आहे, म्हणून आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन शूटिंग करू नाही शकत। म्हणून मी तुम्हाला बाहेरून मला जितकं तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन दाखवता येणार आहे, करून देता येणार आहे तेवढं मी प्रयत्न करत आहे। हे एकमेव असं मंदिर आहे जिथे भाविकांना स्वतः गाभाऱ्यात जाऊन मूर्तीला स्पर्श करण्याची आणि पूजा करण्याची परवानगी आहे। चला तर आता गाभाऱ्यात जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया। गणपती बाप्पा मोरया। वरद विनायक ह्या नावाचा खरा अर्थ म्हणजे इच्छापूर्ती करणारा गणपती असा होतो। त्यामुळे इथे येणारे भक्त आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पाला प्रार्थना करत असतात। येथील गणपती बाप्पाची मूर्ती स्वयंभू असून ती 1690 मध्ये जवळच्या तलावातच सापडली होती। या मंदिराचा गाभारा जुन्या दगडी हेमाडपंथी पद्धतीचा आहे। मंदिराच्या चारही बाजूंना 4 हत्तींच्या कोरीव मूर्त्या आहेत। या मंदिरामध्ये माघ आणि भाद्रपदमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि संकष्ट चतुर्थी आणि अंगारकीलाही खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी झालेली असते। माघ आणि भाद्रपद महिन्यामध्ये इथे उत्सव साजरा केला जातो। त्या उत्सवामध्ये इथे भजन, कीर्तन आणि पालखी सोहळा देखील होतो। हे वरद विनायक सोम, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू सगळ्या देवांच्या इकडे असे फोटो लावलेले आहेत। गणपती बाप्पाचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत आणि मंदिराच्या मागच्या बाजूला भक्त निवास आहे आणि त्या ठिकाणी इथे गणपती बाप्पाच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तांसाठी भक्त निवासमध्ये खूप छान अशी सोय केलेली आहे। भक्त निवासच्या समोरच दत्त दिगंबराचे देखील मंदिर आहे। आम्ही दत्त मंदिरात जाऊन दत्त दिगंबराचे देखील दर्शन घेतले आणि त्याच ठिकाणी आम्हाला शनी, राहू, केतू यांचं देखील छोटंसं मंदिर आहे। आम्ही त्यांचं देखील दर्शन घेतलेलं आहे। दत्त दिगंबराचे दर्शन करून झाल्यानंतर आता आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आहोत। या ठिकाणी भक्त निवास देखील खूप छान आहेत। आम्ही मंदिराचा पूर्ण परिसर फिरलो। मंदिर खूपच छान आहे आणि मंदिरामध्ये जास्त काही गर्दीही नव्हती, त्यामुळे आमचं मंदिरामध्ये खूप लवकर दर्शन झालं। या मंदिराच्या आजूबाजूला सुंदर निसर्ग आहे, हिरवळ आहे आणि एक तलाव देखील आहे।
त्यामुळे इथे येणाऱ्या भक्तांना खूप शांतता आणि प्रसन्नतेचा अनुभव येतो. हा तोच तलाव आहे जिथे श्री धोंडू पोंडकर यांना श्री स्वयंभू वरद विनायकाची मूर्ती सापडली होती. तलावाकडचा परिसर बघा किती सुंदर दिसत आहे आणि हा निसर्गरम्य परिसर बघून खरंच मनाला एक वेगळीच शांतता मिळते. अशा प्रकारे हे श्री वरद विनायक मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नसून श्रद्धा आणि निसर्गाचा सुंदर संगम आहे. प्रत्येकाने एकदा तरी ह्या पवित्र स्थळाला नक्की भेट द्यावी. आम्हाला गणपती बाप्पाचे दर्शन खूप छान झाले आहे. गणपती बाप्पा मोरया. व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.